श्रीराम समर्थ. सार्थ श्रीमद दासबोध दशक 8वा. समास 9वा. सिद्ध लक्षण. साधूची लक्षणे ऐका, ती ऐकल्याने साधकाच्या अंगी समाधान बाणण्यास मदत होईल. स्वरूपे भरता कल्पना, तेथे कैची उरेल कामना. म्हणून या साधू जना कामची नाही. ज्याच्या कल्पनेमध्ये केवळ स्वरूप भरून राहते, तेथे कोणतीही इच्छा किंवा कामना उरू शकत नाही. म्हणून साधूला कोणतीही कामना नसते, तो निष्काम असतो. कल्पिला विषयो हातीचा जावा, तेणे गुणे क्रोध यावा. साधू जनाचा अक्षय ठेवा जाणार नाही. एखादी वस्तू किंवा एखादा भोग मिळावा अशी कल्पना केली आणि ती वस्तू किंवा तो भोग हातचा गेला तर मनुष्याला क्रोध येतो. परंतु स्वस्वरूप हा साधूचा अक्षय ठेवा असतो, तो कधीच हातचा जात नाही. म्हणून ते क्रोध रहित जाणती स्वरूप संत. नासिवंत हे पदार्थ सांडूनिया. म्हणून साधू अत्यंत क्रोधरहित असतो. सगळे दृश्य नाशवंत पदार्थ बाजूस करून शाश्वत असे स्वस्वरूप साधू जाणतात. त्या स्वरूपाचे साक्षात दर्शन करून घेतात. जेथे नाही दुसरी परी, क्रोध यावा कोणावरी. क्रोध रहित सचराचरी साधू जन वर्तते. त्या दर्शनाने आत्मरूप मी सर्व ठिकाणी व्यापून आहे असा त्यांचा अनुभव असतो. अर्थात माझ्याशिवाय जगात दुसरे कोणी नाही या भूमिकेवर साधू राहतात. माझ्या वाचून दुसरा कोणी नाही, मग रागवायचे कुणावर असा प्रश्न येतो. म्हणून भूतमात्रांशी वागताना साधू पुरुष अत्यंत क्रोधरहित वर्णन करतात. आपला आपण स्वानंद कोणावरी करावा मद, या कारणे वाद विवाद तुटून गेला. साधू स्वस्वरूपाच्या आनंदामध्ये तल्लीन असतो, त्यामुळे दुसऱ्यावर अरेरावी करण्यास त्याला सवडच नसते. या कारणाने साधूच्या जीवनात वादविवादाला मुळीच स्थान नाही. साधू स्वरूप निर्विकार, तेथे कैचा तिरस्कार. आपला आपण मत्सर कोणावरी करावा. स्वरूप विकार रहित असते, साधू स्वरूपाकार असतो, म्हणून तो देखील विकार रहित असतो. विकारापासून मुक्त असल्याने साधू कोणालाही तुच्छ करीत नाही. सर्व ठिकाणी आपणच असल्याने आपणच आपला मत्सर करणे शक्य नसते. साधू वस्तू अनायास, या कारणे मत्सर नसे. मदमत्सराचे पिसे साधूसी नाही. साधू सहजपणे ब्रह्मस्वरूप असतो, म्हणून तो कधीही कोणाचा मत्सर करीत नाही. मद मत्सराचे वेडेपण साधूच्या अंगी नसते. साधू स्वरूप स्वयंभ, तेथे कैचा असेल दंभ. जेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही. साधू स्वरूपाकार झालेला असतो, स्वरूप सर्वव्यापी आणि स्वयंभू असते. तेथे दीनपणाला वावच नाही. दुसरा कोणी असेल तर दंभ दाखवता येतो. जेथे दुसरा नाहीच तेथे दंभ असू शकत नाही. म्हणून साधूच्या अंगी दंभ असत नाही. जेणे दृश्य केले विसंजत, यास कैचा हो प्रपंच. या कारणी प्रपंच साधू जाणावा. हे दृश्य स्वरूपाच्या आड येते. दृश्याचा सगळा विस्तार समूळ नाहीसा करूनच साधू स्वरूपाकार होतो. त्याच्यापाशी प्रपंच उरत नाही, म्हणून साधू निष्प्रपंच असतो. अवघे ब्रह्मांड त्याचे घर, पंचभूतिक हा जो जार. मिथ्या जाणून सत्वर त्याग केला. या कारणाने साधूच्या अंगी लोभ नसतो. तो सदैव निर्लोभ असतो. त्याची वासना आत्मस्वरूपाशी समरस होऊन गेलेली असल्याने त्याचे हवे नको पण सर्वस्वी नाश पावते. आपला आपण आघवा, स्वार्थ कोणाचा करावा. म्हणून साधू तो जाणावा शोक रहित. जिकडे तिकडे माझा मीच पसरलेला आहे असा साक्षात अनुभव साधूला येतो. मग निराळेपणाने स्वार्थ साधायचा त्यास उरत नाही. या कारणाने
साधू शोकरहित असतो. दुःखाचे मूळ स्वार्थ बुद्धी होय. तीच नाहीशी झाल्यावर दुःख आपोआप नाहीसे होते. दृश्य सांडून नासिवंत स्वरूप सेविले शाश्वत. या कारणे शोकरहित साधू जाणावा. शिवाय दृश्याची आसक्ती दुखाला कारण होते. पण दृश्य सारे नाशवंत आहे हे ओळखून साधू त्याच्यापासून दूर सरतो आणि शाश्वत आत्मस्वरूपाचे अखंड सेवन करतो. म्हणून साधू शोकमुक्त असतो हे ओळखावे. शोके दुखवावी वृत्ती तरी ते जहाली निवृत्ती. म्हणून साधू आदि अंती शोकरहित. सुख आणि दुःख आपल्या वृत्तीचे धर्म आहेत. पण साधूची वृत्तीच नाहीशी झालेली असते. दुःखाची वृत्ती निर्माण होतच नाही. म्हणून आरंभापासून अखेरपर्यंत साधू दुःखरहित असतो. मोहे झळंबावे मन तरी ते जहाले उन्मन. या कारणे साधू जन मोहातीत. त्याचे मन मोहाने आत बाहेर व्यापून भ्रमित होत नाही. कारण मन मनपणे न राहता ते उन्मन होऊन जाते. म्हणून साधू मोहाच्या पलीकडे राहतो. साधू वस्तू अद्वय तेथे कैसे वाटेल भय. परब्रह्म ते निर्भय तोची साधू. परब्रह्म एकच एक आहे, अद्वितीय आहे. साधू त्या स्वरूपाची तदाकार असतो. त्याला दोनपणा उरत नाही. दुसरा कोणी नसल्याने त्याला कसले भय वाटत नाही. तो अत्यंत निर्भय आणि निवांत असतो. जगामधील सर्व वस्तूंचा शेवट आहे, त्यांचा अंत होतो. पण अनंत ब्रह्म स्वरूपाशी समरस झालेला साधू स्वतः अंतरहित असतो. श्रीराम समर्थ.